नमस्कार. मी विनायक गोवित्रीकर बोलतो आहे. मी ठाण्यामध्ये असतो. मी एक प्राणिक उपचारक आहे आणि मनामध्ये जे आपण विचार करतो मनात, त्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. तर आपण जे साधारण दिवसामध्ये 24 तासात 60,000 विचार येतात असं तज्ज्ञ सांगतात आणि त्यातनं नकारात्मक विचारांचं प्रमाण जास्त असतं. मनात आपल्या अनेक विचार येतात, तर ते आपण बोलून, लिहून किंवा आपल्या देहबोलीमधून व्यक्त करत असतो. विचारात सकारात्मक असेल तर आपल्याला आणि इतरांना बरं वाटतं, पण नकारात्मक असेल तर आपल्यालाही त्रास होतो आणि इतरांनाही त्रास होऊ शकतो. पण आपल्या मनात जे आहे, चांगलं असेल किंवा वाईट असेल, सकारात्मक असेल किंवा नकारात्मक, सगळेच काही आपण बोलून दाखवत नाही. त्याला बरीच कारणं आहेत, नाही असं नाही. पण ते मनात राहून गेलेले, मनात ठेवून गेलेले विचार पुढे काय परिणाम होतो याचं आपण बघूया. तर आपण विचारांचे प्रकार बघितले तर साधारणतः 2 प्रकार असतात. एक तर सकारात्मक विचार, म्हणजे मग आता पुढे छान घडणार आहे, सगळं चांगलं घडणार आहे, यश मिळणार आहे, असा विचार करायचा. आणि दुसरा नकारात्मक म्हणजे नाही, इथे काहीतरी अडचण येणार आहे, हे नको, इथे काहीतरी संकट येईल, हे जमणारच नाही. तर ते अशा प्रकारचे असतात ते नकारात्मक विचार. तर एक सकारात्मक विचाराचा उदाहरण तुम्हाला सांगायला हरकत नाही, की एका भगिनीने सांगितलं की तिच्या मनात होतं की साईबाबांचा हसरा चेहरा असलेला फोटो तिला घरात ठेवायला हवा होता. ती आपल्या मनात विचार करत राहिली, पण आता कुणाला काय सांगायचं, तिने कुणालाही काही सांगितलं नाही. पण गंमत अशी की तिच्या मनात जसे इच्छा होती नेमका तसाच फोटो कोणीतरी तिला आणून दिला. तर हे घडलं कसं? तर तिची इच्छा अतिशय तीव्र होती की साईबाबांची हसरा तस्वीर आपल्या घरात असायला हवी, की त्याच्यामुळे आपल्याला बघून बरं वाटेल, प्रसन्न वाटेल, मनात चांगलं विचार येईल, उत्साह वाटेल. तर हे तिची सारखी मनातल्या मनात ती विचार करायची, असा फोटो असावा. ते विचाराचे जे तरंग होते ते सृष्टीत ती पाठवत गेली आणि ते सतत पाठवत राहिल्यामुळे सृष्टीने तिची इच्छा पूर्ण केली. तर हे त्याचा अर्थ असा की आपण अनेकांना अनुभव आहे की आपली इच्छा जर अगदी तीव्र असेल ना, तर ती इच्छा प्रत्यक्षात येते. कधी वेळ कमी लागेल, पटकन होईल, कधी जास्त लागेल, पण ती इच्छा पूर्ण होते बरं का. आता नेहमीच काही आपल्याला उत्तर देणं जमत नाही. कोणी अपमान केला, टाकून बोललं की त्याचं उत्तर देणं आपल्याला काही वेळा जमत नाही. काही कारणाने जमत नाही की ती व्यक्ती माझी वरिष्ठ आहे, घरातली ज्येष्ठ आहे, जबाबदार व्यक्ती आहे, किंवा माझी बॉस आहे, तर तिला उलट उत्तर देऊन चालणार नाही, अशी एक इच्छा असते. आणि पण हे शल्य मात्र, ती टोचणी मात्र मनात कुठेतरी राहून जाते. आणि अपमान करणारी व्यक्ती असते, तिला कर्मसिद्धांची पर्वा नसते किंवा तो माहीत नसतो आणि ती नकळत स्वतःसाठी दसपट अपमान करून घेण्याची तजवीज करून घेते स्वतःचंच. बघा ना, हे आपल्याला त्या व्यक्तीला माहिती नसतं. त्यामुळे सारखी एखादी व्यक्ती घालून पडून बोलते, अपमान करते, टाकून बोलते, त्याचा ऐकणाऱ्यावर परिणाम होतो आणि बोलणाऱ्यावर सुद्धा परिणाम होतो. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की प्राणिक उपचारकाकडे आमच्याकडे परीक्षेची भीती वाटणे या केसेस येतात, मुलाला किंवा मुलीला, की अभ्यासात लक्ष लागत नाही, केलेलं आठवत नाही, झोप येते, कंटाळा येतो. म्हणजे मेरिटमध्ये येणारी मुलं मुली जेव्हा मी फेल होईन की काय असं वाटायला लागलं, तेव्हा मग आईवडिलांना काळजी वाटायला लागते. मग ते येतात आमच्याकडे आणि मग त्यामुळे एक समान सूत्र आमच्या लक्षात आलं
की शाळेतली जी इतर मुलं मुली असतात वर्गातली, कधी कधी शिक्षक असू शकतात, कधी शेजारची मुलं मुली असू शकतात, तर त्यांच्या मनात कुठेतरी ईर्ष्या असते, हे असते की मत्सर असतो की अरे हे तर काय बडे बाप की बेटी आहे, ये तो बडे बाप का बेटा है, इसको क्या कमी आहे. तर ही अशी मत्सराची ऊर्जा त्या मुलाच्या किंवा मुलीच्या ऊर्जावलयामध्ये साठत राहते आणि ती प्रमाणाबाहेर जर साठत राहिली तर मग त्या मुलाला किंवा मुलीला परीक्षेची भीती वाटते, गोंधळून जाते, असं सगळे परिणाम होत राहतात. मग आमच्याकडे आल्यानंतर आम्ही काय करतो, ते मत्सराचे जे अदृश्य धागे असतात ते आम्ही तोडून टाकतो. पण ठीक आहे, आज मी ते धागे तोडून टाकले, पण तरी ते लोक मत्सर करायचे काही थांबलेले नसतात. तर आजपासून पुढे माझा कोणी मत्सर करू नये यासाठी आम्ही त्यांना काही उपाय सांगतो, त्या मुलाला मुलीला किंवा त्याच्या आईवडिलांना. त्यांना उपाय सांगतो, तुम्ही असं असं करा, म्हणजे तुमच्याकडे जी मत्सर ऊर्जा येते त्याचं जोर कमी होईल आणि मग त्याचा परिणाम नेहमी चांगलाच मिळालेला आहे. माझ्याकडे केस आल्या होत्या. पहिल्या केसमध्ये त्या मुलीला 93% मार्क मिळाले, दुसऱ्या मुलीला 96% मार्क मिळाले आणि तिला मनात होतं त्या कॉलेजला तिला ॲडमिशन पण मिळून गेली, की चांगले मार्क मिळूनसुद्धा आपल्याला हवे तिथे ॲडमिशन मिळणं किती कठीण आहे हे आता सगळ्यांना माहिती आहे. तर त्याचं हे आहे, लक्षात ठेवायला लागतं आपण. तर ही जे नकारात्मक विचार असतात ते साठत राहिले तर ते इंद्रिय आणि चक्र ह्याच्यामध्ये शिरत राहतात आणि मग जे इंद्रिय तुमचं कमजोर असेल, कमकुवत असेल, तिथे तुम्हाला आजारपण गाठतं. तर आता जगभर असं रिसर्च सुरू आहे की कुठल्या भावनेमुळे, कुठल्या विचारामुळे कुठला आजार होऊ शकतो आणि तो होऊ नये किंवा झालेला असला तर तो कमी व्हावा, कमी होत होत बरा व्हावा म्हणून काही ॲफर्मेशन सांगितलेले आहेत. तर ह्या नावाचं एक पुस्तक हल्ली गेली काही वर्ष मिळतं आहे, बेस्ट सेलर आहे. लुईस हे म्हणून आहे, लेखिका आहे. तर हील युअर बॉडी असं एक पुस्तक आहे. तर त्यात त्यांनी कित्येक पानं एक तक्ता दिलेला आहे की अमुक कारण असेल तर तुमच्या मनामध्ये असा विचार असेल तर हा आजार होऊ शकतो आणि तो टाळण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी तुम्ही काय मनात सकारात्मक विचार कराल, काय ॲफर्मेशन घ्याल. तर हे मार्गदर्शनसुद्धा त्या बाईंनी त्या पुस्तकात केलेलं आहे. हे पुस्तक इंग्रजीत लिहिलेलं असलं तरी मराठी आणि इतर अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद आपल्याला मिळतात, तर ते जरूर तुम्ही वापरू शकता. आणि आता मी मित्र म्हणून तुम्हाला एक सांगतो की आपण विमान प्रवास करतो ना, तेव्हा एक सुरक्षा सूचना दिली जाते की त्यातला एक भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे. ते असं म्हणतात की हवेचा दाब कमी झाला तर प्राणवायू पुरवणारा एक मुखवटा तुमच्यासमोर येईल, तो योग्य प्रकारे लावून घ्या. आणि त्यातला महत्त्वाचा भाग असा की इतरांना मदत करायच्या अगोदर स्वतःचा मुखवटा मात्र नीट घालून घ्या. तर तात्पर्य काय की तुम्ही लोकांना मदत करा, चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही एक सत्कर्म करताय, इतर कोणाला मदत करताय, आधार देताय, तर ते आधार जरूर द्या, पण त्याआधी स्वतःची काळजी घ्या, स्वतःकडे लक्ष द्या. भारतामध्ये सगळीकडे पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे बायकांना बऱ्याच ठिकाणी दुय्यम स्थान मिळतं आणि मग माझ्या नवऱ्याला अमुक आवडतं, माझ्या सासूला अमुक आवडतं, माझ्या धीराला हे हवं असतं, माझ्या मुलाची ही सवय आहे, असे करत करत ती बाई
मला स्वतःला काय आवडतं हे विसरून जाते. आणि मग साधारणतः मेनोपॉजच्या वयानंतर तोपर्यंत काय झालेलं असतं की मुलं मोठी होतात, नवरा स्थिर झालेला असतो आणि तिचं आत्तापर्यंत जो आई आई करत म्हणणारी मुलं असतात त्यांची वर्तुळ मोठं झालेलं असतं. नवरा स्थिर झालेला असतो, तो पण एकसारखा आता बघत बसत नाही आणि मग तिला असं वाटतं की मी स्वतःशी जगलेच नाही. मग त्यात हॉर्मोनल चेंजेस होत असतात आणि मग आजार त्यावेळी नेमके डोकं वर काढतात. तर असे कुठलेही आजार कोणत्याही वेळी होऊच नाहीत आणि झाले तर ते लवकर बरे करता यावेत. तर यासाठी तुम्ही काय करा, तुमच्या मनात सगळ्या प्रकारचे विचार येतील, चांगले येतील, वाईट येतील, त्रासदायक येतील, मनस्ताप होईल, अपमान होईल, पण ते तुमचं शल्य असतं, तुमची वेदना असते. योग्य व्यक्तीशी तुम्ही बोलून दाखवा. तुम्हालाही वाटलं की नाही ते कुणालाही आपण सांगू शकत नाही, हरकत नाही, तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आणि अर्थात आम्ही प्राणिक उपचारक आहोतच तुमच्यासाठी बसलेले, की एकतर सल्ला द्यायला, मार्गदर्शन करायला आणि गरज पडली तर प्राणिक मानसोपचार द्यायलासुद्धा आम्ही तयार असतो. तेव्हा तुमचं आयुष्य या प्रकारे चांगलं करून घ्या. नमस्कार.